वहाँ संघर्ष जो चलता है वही संसार को बदलता है। वहाँ संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है। जिसने संघर्षों की जंग जीती सूरज बनकर वही निकलता है। इथे सूरज म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे रवी। यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाणारे मायानगरी सृष्टीला सुंदर लोकस्वामी करणारे नाशिकचे भूमिपुत्र असलेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेखा शामराव जन्नावर त्यांचा परिचय होण्यासाठी मी डॉक्टर ज्योती पाटील मॅडमला विचारू इच्छितो। गुड आफ्टरनून एवरीवन। सुनकर कर दे अनसुना ऐसे इनकी आवाज नहीं, मिलकर भूल जाए कोई ऐसे इनके अल्फाज नहीं, किसी महफिल में छुप जाए ऐसे इनके अंदाज नहीं, सूरज से दमकते हैं ये किसी परिचय के मोहताज नहीं। असेच काहीसे आहे आजचे आपले प्रमुख अतिथी। आपले आजचे प्रमुख अतिथी आहे माननीय श्री रवींद्र रेखा शामराव जन्नवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पदाधिकारी, उत्तर महाराष्ट्र दिग्दर्शक आणि कॅमेरामॅन, नाशिक। He is working with Pani Foundation as a cinematographer. He has done many short films such as Celebration of Life, which has got first prize, Promotion, Ved, Prem Khadda, Save Power, Save Energy, Made for Each Other, Limbu, Rustam, Animal Heart, Osto, इत्यादि। Overall 1000 short films done as a cameraman. He has also many shows such as नावत काय आहे, Crime Diary on ETV Marathi, Tension नाही घ्यायचं on Sam Marathi. Also he has documentaries like सात याचे, Limbu Farming, Endo Farm, Selection विभाग, दादासाहेब पटेल, History of Sangamनेर, जल साक्षरता अभियान, संत गांधी महाराज स्वच्छता अभियान. Overall 220 documentaries done as cameraman. He has also shined in films also as a cinematographer. The films which he has done are Manabatti Gul, Powerful, हौसी में केलावती, खुनक, योगी महाराज, पंचायत राज, ईश्वर लव, कावळा, चंदनपुरीचा खंडोबा, सिंगलवाडीची मालिका. A chief guest has been also got many achievements like many awards such as Best Cinematographer by Haryana Government, Nashik Kala Darpan Award, Best Cinematographer for Nashik Film Festival, Best Director by Surya Foundation. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभते हे आपले भाग्यच आहे। आणि ही होती त्याच्याविषयी थोडक्यात माहिती। नाउ आय हँड ओव्हर टू शीतल। धन्यवाद डॉक्टर ज्योती पाटील मॅडम। 45 वर्षांपूर्वी FPAची मुहूर्तमेढ रोवली गेली, बीज पेरले गेले, इवल्याच्या रोपट्याचा आता वटवृक्ष होतोय। संस्थेच्या प्रगतीसाठी, नवलौकिकासाठी आणि वृद्धीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सर्व ज्येष्ठ सभासदांचे आणि मार्गदर्शकांचे आभार। वर्षागणिक संस्थेचे काम आणि पसरा वाढतच आहे, नवनवीन उपक्रम होतच आहे। मागील वर्षात झालेल्या कार्यक्रमांचा आर्थिक लेखाजोखा आणि संस्थेची आर्थिक स्थिती याचा ताळेबंद मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो संस्थेचे आर्थिक भागवान आणि खजिनदार डॉक्टर पंकज दवे सरांना। धन्यवाद पवार सर। मागच्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करीत आहे। आपले CME आणि रिफ्रेशर कोर्सेस जे आपल्या दर शुक्रवारी होतात ते आणि रिफ्रेशर अॅन्युअल कोर्स यांच्या साधारणतः 5,90,200 रुपये ही पूर्ण एवढी धनराशी जमा झालेली आहे। पैकी 3,09,792 रुपये त्यातला
CMEचा आणि आपला रुटीन रिफ्रेशरचा होणारा खर्च आहे. न्यू लाईफ मेंबर, नवीन जे आपले लाईफ मेंबर जमा होतात त्यांची फीस ही 57,600 रुपये आहे. अॅन्युअल मेंबर आणि लाईफ मेंबर यांची आपण वार्षिक जी सभासद फी घेतो ती साधारणतः 1,01,000 रुपये या वर्षात जमा झालेली आहे. सीएम फंडसाठी त्यापैकी आपण 11,000 रुपये हा कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी डोनेशन म्हणून दिले होते एमपी तर्फे. प्रिंटिंग आणि स्टेशनरीचा खर्च साधारणतः 22,391 रुपये झालेला आहे. यावर्षी सरांनी बरंच गो ग्रीन या माध्यमातून पेपरलेस कारभार केला, त्यामुळे हा खर्च अतिशय कमी झालेला आहे. त्याच पद्धतीने सॅलरी ही 20,050 रुपये फक्त गेली, कारण की त्यातही त्यांनी बरंच ऑनलाईन आणि पेपरलेस केल्यामुळे त्यात सॅलरी हा प्रकार बराचसा कमी झालेला आहे. मागील वर्षाचे आपले FD जे आहे त्या 68,32,048 रुपये एवढे आहे. त्याच्यावर आपल्याला साधारणतः 4,17,167 रुपये व्याज मिळालेला आहे. म्हणजे आता आपल्या FD या 72,49,215 एवढी FD स्वरूपात आपली रक्कम आहे. आणि FD पैकी सारस्वत आणि नामको या दोन बँकांमध्ये आपले 5,47,436 रुपये हे FD स्वरूपात होते. परंतु नवीन अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयानुसार आपल्याला सगळे नॅशनलाइज बँकेत आणि एके ठिकाणी सगळे FD जमा करायच्या. त्या दृष्टीने ह्या आपण FD डिझॉल्व करून ते SBIच्या सेव्हिंग अकाउंटला सध्या आहे. आजचा त्यातनं काही खर्च वजा जाता 4,92,267 हा SBIचा सेव्हिंगचा बॅलन्स आहे. या बेसिकली सीएचे म्हणजे आपण जे ऑडिट करतो त्या ऑडिट करताना त्याच्यातल्या काही फीस बाकी फीस बाकी आहेत. टॅक्सेस जे ते त्यातनं भरलेले आहेत, जी SBIची आता ते पे केलेले आहेत. आणि नवीन गेल्या 3 वर्षांचा आपल्या सीएचा फीस द्यायची बाकी आहे. ती प्लस मागचा 17-18चा आणि करंट जो काही आपला टॅक्सेस जे काही होईल ते त्यातनं जाऊन हे जे आपले 4,92,000 आहेत त्यातनं त्या खर्चाचा जो काही अमाऊंट उरेल तो पण FDच्या स्वरूपात जमा होणार. हा झाला मागच्या FDतला विषय. आणि मागील याच्यातला आपण खर्च मांडला त्यानुसार जी शिल्लक राहते ती साधारण आज नामको आणि कॅश इन हँड बँकेत असं धरून आणि कॅश इन हँड 5,90,000 आहे. पैकी या आजच्या दिवसाचा खर्च बिल येणे ते साधारण 30 ते 35,000 पर्यंत अपेक्षित आहे. ते जाऊन साधारणतः 10,000 रुपये नवीन कार्यकारिणी त्यांनी भांडवल स्वरूपात ते ठेवणार आहे. आणि अशा प्रकारे साधारणतः 5,50,000 म्हणजे 5.5 लाखाची जवळपास आपल्या या कार्यकारिणीकडनं मिळणार. थँक्यू सर. खजिना सांभाळणे आणि वाढवणे याबरोबरच महत्त्वाचे काम संस्थेच्या वर्षभराच्या कार्यक्रमांचे नीटनेटके आणि वक्रशील नियोजन अवघड जबाबदारीला पेलणाऱ्या आपल्या सचिव डॉक्टर सुनंदा भोकरे मॅडमना विनंती की त्यांनी सचिव पदाच्या अहवालाचे काम करावे. नमस्कार, गुड आफ्टरनून. व्यासपीठावर आमंत्रित आजचे प्रमुख अतिथी मान्यवर दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर रवींद्र जमनावर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद आहेर सर, खजिनदार डॉक्टर पंकज देवरे सर, ICP डॉक्टर स्मिता कांबळे मॅडम आणि उपस्थित सर्व कार्यकारिणी आणि फेसबुकवरती लाईव्ह असणारे माझे मित्र मैत्रिणी. आज या व्यासपीठावर 2018 ते 2020 पर्यंतचा अहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. रवी सर, आमची फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन नाशिक ही संस्था 44 वर्षापासून कार्यरत असणारी फॅमिली डॉक्टरांची संस्था आहे. आम्ही वर्षभर मॉर्निंग CME, नाईट CME घेत असतो. CME म्हणजे कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन. याद्वारे आमचे वैद्यकीय ज्ञान अद्याप करत असतो. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचे लेक्चर्स आम्ही दर शुक्रवारी ड्रामा हेरिटेज येथे आयोजित करत होतो. डॉक्टर सत्यप्रकाश महाजन सरांच्या लेक्चरने मॉर्निंग CMEचा श्रीगणेश झाला. पहिल्या CMEला 108हून अधिक सभासदांची उपस्थिती होती. ऑक्टोबर 2018 ते मार्च 2020 या कालावधीत
3 वेबिनार झाले. या CME साठी अपोलो हॉस्पिटल, अशोका मेडिकल हॉस्पिटल, ओकॉड हॉस्पिटल, मॅग्नम हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, इतर सर्व तज्ञ डॉक्टर तसेच फार्मास्युटिकल्स कंपन्या यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 5 नोव्हेंबर 2018 रोजी श्री धन्वंतरी पूजन सोहळा व राष्ट्रीय आयुर्वेद दिन FPA आणि निमा न्यू नाशिक या दोन्ही संघटनेनी संयुक्तरित्या हॉटेल करिल्यूज येथे साजरा केला. या वर्षीच्या FPA तर्फे दिला जाणारा धन्वंतरी पुरस्कार संस्थेसाठी मोलाचे योगदान असणाऱ्या माननीय डॉक्टर प्रकाश भोकरे सर यांना प्रदान करण्यात आला. 8 मार्च जागतिक महिला दिन. FPA आणि निमा न्यू नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 140 महिला डॉक्टरांचा सन्मान देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या अश्विनी दोरजे मॅडम व स्काउटिंग सीट्स IAF अँड इन्फर्टिलिटी सेंटरचे संचालक डॉक्टर उमेश मराठे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनचा 35वा वार्षिक उजळणी वर्ग अॅन्युअल रिफ्रेशर कोर्स FPA मेडिकल दिनांक 29 जून व 30 जून 2019 रोजी अनुक्रमे अशोका मेडिकल हॉस्पिटल व हॉटेल ग्रँड रिव्ह्यू येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय श्री विश्वास नांगरे पाटील व मुंबईच्या सुप्रसिद्ध फूलतज्ञ माननीय डॉक्टर अलका मानके मॅडम व CCMचे मेंबर डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात हे लाभले हे आमचं मोठं भाग्य. FPA तर्फे दिला जाणारा 2019 सालचा जीवन गौरव पुरस्कार माननीय डॉक्टर अनय ठिगळे सर यांना प्रदान करण्यात आला. याचबरोबर अनेक विविध उपक्रम राबवले. स्कूल हेल्थ चेकअप कॅम्प, स्वामी विवेकानंद हायस्कूल मोरवाडी, भोसला मिलिटरी स्कूलचे शिशुविहार आणि बालक विद्या मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय इंदिरानगर तसेच वृद्धाश्रमातील लोकांची आरोग्य तपासणी केली. FPAच्या वतीने 11,000 रुपयांचा चेक सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी आमदार डॉक्टर राहुल आहेर सरांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दिनांक 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 10 दिवसांचे गरबा कार्यशाळेचे आयोजन गोविंदनगर येथील जिजाऊ हॉल येथे करण्यात आले. FPAच्या गरबास्वीत डॉक्टर मनीषा मर्दा यांनी गरबाचे प्रशिक्षण दिले. ॲज युजुअल FPA गर्ल्स डॉग्स 2018 रेडिओ सिटी 95 FM ने आयोजित केलेल्या रगरग गरबा या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे बक्षीस आमच्या महिला सदस्यांनी मिळवले. 26 सप्टेंबर 2019 रोजी आम्ही सगळ्यांनी भोंदल्याचा खेळ रेड क्रॉस येथे मांडला. आपल्या FPAच्या माजी अध्यक्षा डॉक्टर प्रतिभा आवंकर मॅडमनी रेड क्रॉसचा हॉल उपलब्ध करून दिला. घुमर, मॅरेथॉन, वॉकेथॉन, नाशिक शहर पोलीस आयोजित एकता दौड, वाव ग्रुपने आयोजित केलेली बाईक रॅली, पिंक्याथॉन, अपोलो हॉस्पिटल्स तर्फे आयोजित केलेली हेल्मेट जनजागृती रॅली मध्ये सहभाग, महिला अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि या विरोधात आवाज उठवण्यासाठी दिव्य मराठी तर्फे आयोजित रातरागिणी या नाईट वॉक मध्येही सहभाग नोंदविला. प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक आयोजित 31वा रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 अभियानांतर्गत अवयव जनजागृती हेतूनिमित्त महावॉकेथॉन मध्ये सहभाग नोंदविला. दिनांक 24 जानेवारी 2020 रोजी अशोका मेडिकल हॉस्पिटल आणि FPA यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या सर्व महिलांसाठी संक्रांत स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले. 24 फेब्रुवारी 2020 मध्ये संस्थेच्या इतिहासातील प्रथमच अधिकृतपणे व कायदेशीर पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभा AGM चे आयोजित करण्यात आले. असे विविध उपक्रम राबवण्यात आले. FPAच्या या यशस्वी वाटचालीत निमा न्यू नाशिक, निमा नाशिक, GPA सेंटर नाशिक, पंचवटी मेडिकल असोसिएशन, होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, MPA नाशिक रोड, साडा, NTGPA संघटना, IMA नाशिक, सुपर कन्सल्टंट, फार्मा कंपनी, हॉटेल रामा हेरिटेज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व सभासद यांचे अनमोल सहकार्य लाभले. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम.
संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणे म्हणजे खरोखर तारेवरची कसरत. अध्यक्ष म्हणजे सर्व गोष्टींकडे लक्ष, धडाडी, प्रामाणिकपणा, कष्ट आणि जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्यातील कल्पनाशक्ती, कृतिशीलता, नियोजन क्षमता, निर्णय क्षमता आणि नेतृत्व शक्तीपणास लावून हाती घेतलेले कार्य या गुणांच्या जोरावर पूर्णत्वास नेले. खांद्यांना आव्हान पेलायची सवय झाली की पावलं आपोआप संघर्ष करू लागतात. खांद्यांना आव्हान पेलायची सवय लागली की पावलं आपोआप संघर्ष करू लागतात. अशी आव्हान खांद्यावर घेत संघर्ष करत रेंगाळलेल्या प्रश्नांना मार्गी लावत एफपीएच्या वाटचालीचा मार्ग सुकर करणारे मार्गदर्शक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद आयर सरांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीचा अहवाल तसेच विचार भावना व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, हां माहिती म्हणून मी काढत नाही आलो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र जन्नावर साहेब, उपस्थित आपले ज्येष्ठ निवड समिती, सल्लागार समिती, आजच्या कार्यक्रमाचे आपली सर्व कमिटी आणि ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक, त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला नाशकातील विविध संस्थांचे जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांचं पण मी इथे स्वागत करतो. माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्षपदाचा कारकिर्दीचा जेवढा अहवाल आहे हा मी एजीएम मध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. आता पुनश्च त्याच्यावर खूप जास्त उजळणी करण्याची काही आवश्यकता मला तरी वाटत नाही. फक्त मी एवढंच सांगू शकेल की ज्या दिवशी माझ्याकडे एफपीएच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती त्या दिवशी एफपीए मध्ये बरेच जुने प्रश्न, प्रलंबित प्रश्न जे होते ते पूर्णत्वास नेण्याची एक मोठी कसरत मला करावी लागणार होती. सांगता येत नाही की ते माझ्या नशिबात असेल म्हणून इतके दिवस पेंडिंग होतं. तो नशिबाचा पार्ट असू शकतो. त्याच्यामुळे तो विषय माझ्यापर्यंत थांबलेला होता. ज्या दिवशी हा सगळा विषय समोर आला त्यावेळेला मी सेक्रेटरी होतो. तिथून पुढे तो सगळे विषय समोर येत 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 ज्या दिवशी सगळे विषय समोर आले त्या दिवशी कळलं की आपल्याला बरेच पल्ले गाठीचे आहेत. त्यानुसार कांबळे मॅडमच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून या सगळ्या विषयांमध्ये हात घातला आणि तो ते सर्व प्रलंबित कामे ही जानेवारी 20 मध्ये 100% संपन्न झालेली आहे. आतापर्यंत आजच्या घडीला जर एफपीए म्हणाल तर एफपीएचं धर्मादायित्वाकडचं काम असो, रादर एफडीचं काम असो, नाही तर सीए कडचे काम असो, ही सर्व कामं 31 मार्च 2020 पर्यंत ऑलमोस्ट संपवलेली आहेत. किरकोळ छोटे मोठे काम आहेत. हे मी सांगण्याचं कारण एक आहे की आता इथून पुढच्या अध्यक्षांना फक्त ही गाडी सरळ चालवायची आहे. कुठे एकदा थांबू पण देऊ नका किंवा परत कुठे खड्ड्यात पण टाकू नका. माझं एवढंच म्हणणं आहे. कारण फार त्रास पडतो या सगळ्या गोष्टी करायला. असं नको व्हायला माझ्या अध्यक्षांनी मिटिंग घ्यायची नाही सर मी एक वर्ष अध्यक्ष व्हा आणि हे परत राहावा असं मला व्हायला नको. म्हणजे त्यांना ते मी त्यावेळी सांगितलं. तसं आता माझ्या हातात माहिती मला बोलू तसं आता संस्था ही अशा पद्धतीने चालणार आहे किंवा प्रत्येक अध्यक्षाला चालवावीच लागणार आहे. दरवर्षी तुम्हाला अध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या आधी तुम्हाला एजीएम ही घ्यावी लागणार आहे. जी एजीएम एफपीएच्या इतिहासात आजपर्यंत होत नव्हती, झाली नव्हती किंवा नियमाप्रमाणे घेता येत नव्हती. मी कोणाकडे बोट दाखवणार नाही, करणार नाही
आणि ती करायची माझी इच्छा पण नाही आहे. परंतु आता ज्याप्रमाणे मला ॲज अ अध्यक्ष म्हणून एजीएम घेण्याचा ज्यावेळेला अधिकार प्राप्त झाला जानेवारी 20 मध्ये, त्याच्यानंतरच मी दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी मी एजीएम घेतली. एफपीए ची पहिली एजीएम, 24 वर्षामधली पहिली एजीएम ही एफपीए ची प्रमुख आहे. फक्त आता त्यामुळे झालेला आहे की इथून पुढे प्रत्येक सभा, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक सदस्यांना, प्रत्येक सेक्रेटरीला आणि प्रत्येक अध्यक्षाला एक ठराविक नियमापासून काम करावे लागणार आहेत. जी काही कारणास्तव ती लक्षात आली नाही किंवा घेण्यात आली नव्हती किंवा काही कारणास्तव त्या गोष्टी राहत नव्हत्या, त्याच्यामुळे आता इथून पुढे जेही काही कार्यक्रम होतील ते अतिशय सुरळीत चालतील आणि प्रत्येक अध्यक्षाला त्याच्या एजीएम मध्ये या सगळ्या गोष्टी सर्व सभासदांच्या समोर मांडाव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे मला आता नक्कीच या गोष्टीचा आनंद आहे की इथून पुढे आपली एफपीए संस्था ही अतिशय सुरळीत चालणार आहे. त्यामुळे मी सर्व नवीन कमिटीचं मी सर्वप्रथम पहिले त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना इथून पुढे त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कधीही काही अडचण वाटली, काही वाटलं तरी मी त्यांच्या समोर, त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या पाठीमागे समोर याच्यासाठी की ते चुकले तर मी समोर उभं राहणार, बरोबर याच्यासाठी की त्यांना वारंवार मार्गदर्शन करणार आणि मागे याच्यासाठी की चुकले तर आता तुमचं काय करायचं त्याच्यासाठी मी मागे उभं राहणार. आणि ह्या गोष्टीचा मला आता इतका अनुभव येऊन लागलेला आहे की आता इथून पुढच्या प्रत्येक अध्यक्षाला एजीएम मध्ये जी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त प्रश्न ही प्रमोद आयरांचे असणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींचा लेखाजोखा, लेखापडी सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिअर पाहिजे, मी असं त्यांना सांगू शकतो. आपल्या ज्या रुटीन ज्या सीएमईज असतात, रिफ्रेशर कोर्स असतात, सहली असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालूच राहतील. परंतु हे सगळं करत असताना संस्था ही, आपली संस्था खूप मोठी आहे, त्याच्यामुळे आपली संस्था ही कायम कायदेशीर याच्यात राहिली पाहिजे. या वेळेची निवडणूक सुद्धा सर्वांनी बघितलेलीच आहे. इतक्या कायदेशीर याच्यात आणून ठेवलेली होती की त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुखकर झाल्या, थोड्याशा दुःखकर पण झाल्या, पण जास्त सुखकरच झाल्या. त्यामुळे आता इथून पुढे या गोष्टी सरळ चालतील अशी मी अपेक्षा ठेवतो. 30 सप्टेंबर 2018ला मी ज्या दिवशी पदभार घेतला त्या दिवशी बऱ्याच गोष्टी करायच्या अशा अपेक्षित होतो. त्यात मी बऱ्यापैकी सक्सेस पण झालो. ते सगळं करत असताना त्याचं सगळं श्रेय मी अजिबात घेणार नाही किंवा घेऊ शकत नाही किंवा घेण्याचा हकदार पण नाही. त्याला माझ्यावर माझ्या सर्व आतापर्यंत झालेल्या माझ्या अध्यक्षांनी जो माझ्यावर विश्वास टाकला की हे काम करण्यासाठी ज्या काही गोष्टी होत्या की ते करण्यासाठी मला जे त्यांनी संपूर्ण अधिकार दिले की प्रमोद तू कर, काय जे होईल ते आम्ही बघून घेऊ, फक्त ही संस्था सुरळीत झाली पाहिजे. ते सगळं करत असताना माझ्या अध्यक्षांनी दाखवलेला माझ्यावरचा विश्वास, त्याच पद्धतीने पूर्ण माझ्या कार्यकाळातला जेवढी माझी कमिटी होती ह्या कमिटीने जो माझ्यावर दाखवलेला पूर्ण विश्वास, मला असं अजिबात वाटत नाही की एकाही मीटिंग मध्ये किंवा एकाही निर्णयामध्ये मला माझ्या कमिटीमधल्या एकाही सदस्यांनी कधी विरोध दर्शवला किंवा कधी चुकीचं म्हटलं किंवा सर हे असं नाही करायला पाहिजे किंवा काही. त्याच गोष्टीमुळे माझ्यावर दोन गोष्टींची जबाबदारी यायची. एक, माझ्या अध्यक्षांनी आपल्यावर टाकलेला विश्वास हा आपल्याला सार्थ करायचा आहे आणि दुसरा म्हणजे कमिटीने जो आपल्यावर एक विश्वास पण टाकलेला आहे आणि जबाबदारी पण दिलेली आहे ती कुठेतरी चुकता कामा नाही. याच्यासाठी मी जेवढं होईल तेवढं माझ्या बाजूने 100 नाही 200% प्रयत्न केला. त्याच्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो. काही कामं मला अजून करायची होती परंतु ती काही कामं
नाही करता आली, सांगता येत नाही ती कामं आता पुढच्या अध्यक्षांसाठी त्यांच्या नशिबात लिहिलेली असतील, त्याच्यामुळे ती राहून गेलेली आहेत. तर मी त्यांना असंच सांगेल की संस्थेची अजून बरीच कामं काही बाकी आहेत. त्याच्यात मॅडम ट्वेलेचं एक काम आहे, दुसरं एक एटीडीचं काम आहे, तिसरं एपीए भवन नावाचं एक काम आहे. घाबरू नका, कारण ते एपीए भवन म्हटलं का थोडस टेन्शन यायला लागतं लोकांना. अजिबात घाबरायचं नाही. मी तुम्हाला एकच सल्ला देईल, घाबरू नका, बस, बाकी काही होत नाही. तर हे सगळी कामं जर आपण अजून चांगल्या पद्धतीने केली तर त्याचा बराच फायदा होईल. कालच मी आणि पंकज देवरे सर सुदैवाने सीएनशी बोललो. त्यांनी या गोष्टीतलं बऱ्यापैकी मार्गदर्शन, आमच्या जवळपास 3 तास त्यांच्याशी करण्यात गेलेलं आहे. त्यांनी बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यात पण आपल्याला कुठेतरी माझे अध्यक्ष आणि कमिटीचे सहकार्य लागेलच. सुदैवाने ह्या एजीएम मध्ये एक महत्वाचा विषय आलेला होता की कुठेतरी सिनियर लोकांवर संस्था सांभाळण्याची एक जबाबदारी दिली गेली पाहिजे. तर त्या चर्चेतून, त्या सगळ्या गोष्टीतून आपण एक सल्लागार समिती म्हणून आपण एक ह्या कमिटीमध्ये 4 सल्लागार समिती सिनियर सदस्यांची, ज्यांना या गोष्टीमध्ये स्वतःहून काम करण्याची इच्छा होती, प्लस त्यांना या गोष्टीचा दांडगा अनुभव आहे आणि कुठेतरी त्यांचं संस्थेमध्ये कुठेतरी नाही म्हटलं तरी आदर आहे, वजन आहे, अशा लोकांची आपण नेमणूक केली आहे. जेणेकरून आतापर्यंत बऱ्याच वेळेला काय व्हायचं का बऱ्याच गोष्टी ह्या आयपीपी जवळ येऊन बसायच्या आणि मग अगदीच नाही व्हायला लागलं तर मग सगळ्या गोष्टी माझ्या अध्यक्षांजवळ यायच्या. काही कालांतराने बऱ्याच वेळेला काय होतं की माझ्या अध्यक्षांना त्या गोष्टीमध्ये तेवढा वेळ देणं शक्य होत नाही, त्यामुळे बरेचसे विषय हे प्रलंबित राहायचे. तर सुदैवाने एजीएम मधला हा एक खूप चांगला निर्णय होता की आपण एक संस्थेसाठी सल्लागार समिती नेमण्यात आली पाहिजे, जेणेकरून कमिटीला काम करायला किंवा कुठे अडचण वाटली तर त्या ठिकाणी त्यांचे अधिकाराने त्याच्याकडे आपल्याला जाऊन त्यांच्याकडून त्या गोष्टीवर तुम्हाला सोल्युशन काढता येईल आता इथून पुढे. त्यासाठी आपण आपले माजी अध्यक्ष डॉक्टर देशमुख सर, आपले सिनियर मेंबर डॉक्टर प्रशांत आंबरे सर, दुसरे सिनियर मेंबर डॉक्टर सुनील औंधकर सर आणि बऱ्याच गोष्टींमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव असलेले आपले डॉक्टर ज्ञानेश्वर खरात सर, ह्या 4 लोकांचा आपण यावर्षी समावेश केलेला आहे. नक्कीच त्यांच्या या सगळ्या ज्ञानाचा, या सगळ्या गोष्टीचा आपल्या संस्थेला यापुढे फायदा नक्कीच होणार आहे. त्यामुळे आपली जी आता उर्वरित कामं जी राहतील ती आपली आता लवकर होतील. मी आता जास्त वेळ घेणार नाही. मर्दा सरांनी मला सांगितलेलं आहे की सर पटकन आवरा तुम्ही आता. त्यामुळे मी केलेली कामं आणि उर्वरित कामं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक छोटासा विषय राहिलेला होता. एक ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची एक झालेली गोष्ट जी आम्हाला सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लक्षात आली ती म्हणजे आपण जे निवडणुकीत फॉर्म दिलेले होते, सभासद उमेदवारी अर्ज, या अर्जांना आलेलं महत्व आणि त्या अर्जांवर ज्या आजीवन सभासदांच्या सह्या लागत होत्या त्या सह्यांना पण आलेलं महत्व, इनडायरेक्टली आजीवन सभासदांना आलेलं महत्व, हे या निवडणुकीचे एक प्रमुख वैशिष्ट्य होतं. नेहमीप्रमाणे आपले खजिनदार पंकज देवरे सर 2 रुपयाचे 4 रुपये करण्यात पटाईत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी इलेक्शनचा सगळा खर्च काढून सुद्धा पैसे भरून ठेवले त्या फॉर्म मधून. ज्या फॉर्मला आजपर्यंत कधीही महत्व प्राप्त झालं नाही आणि ज्या फॉर्मला म्हणजे
आपले गायके साहेब वाटून जायचे, 350चे फॉर्म वाटल्यानंतर सुद्धा ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना फॉर्म कधीच भेटायचा नाही. आता ह्या वेळेला आम्ही फक्त 60च फॉर्म छापले. त्याच्यातून आम्ही बऱ्यापैकी संस्थेसाठी देणगी तयार केली आणि त्या 60 फॉर्म छापण्यासाठी फक्त त्याच्यावर नंबर टाकण्यासाठी आम्ही 30 रुपये खर्च केले होते. बाकी सगळं प्रिंटिंग आम्ही आमचं करून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे संस्थेला त्या 60 फॉर्मसाठी फक्त आलेला खर्च 30 रुपये होता. हे सगळं सांगण्याचं कारण एक आहे की तुमच्या अधिकाराला महत्व हे कुठेतरी आलं पाहिजे. आजीवन सभासदाला महत्व हे कुठेतरी आलं पाहिजे. कागद जो आहे त्या कागदाला कुठेतरी महत्व हे आलं पाहिजे. फक्त ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी ते म्हणतात इम्प्लिमेंट कराव्या लागतात. इम्प्लिमेंट केल्या ना तर सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या घडून येतात आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी थोडंसं लोकांचा काही प्रमाणात लोकांचा तुम्हाला, मी असं म्हणत नाही की या सगळ्या गोष्टीमध्ये मी जर सुरुवातीला म्हटलं की त्या गोष्टी सुखकर पण होत्या पण बऱ्याच जणांना त्या दुःखकर पण झाल्या. परंतु एक संस्थेसाठी कुठेतरी तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आज एफपीए चे लाईफ मेंबर किती आणि एफपीए चे अॅन्युअल मेंबर किती याचा 100% आकडा हा तो अध्यक्ष आणि ते सेक्रेटरी हे सांगू शकतात. त्या दिवसापर्यंत आपण याद्या तयार केलेल्या आहेत. आता इथून पुढे मी तसं नवीन कमिटीला सांगितलेलंच आहे की आपली सभासद तयार करण्याची जी प्रोसिजर आहे ती घटनेप्रमाणे होणार आहे. जी आतापर्यंत होती त्याप्रमाणे व्हायला नको अशी अपेक्षा आहे. नुसते सभासद करण्यामध्ये अर्थ नाही आहे तर आपल्या संस्थेला त्या सभासदांचा आर्थिक नको व्हायला, संस्थेला कुठेतरी वजनदार शेवटी सैन्य हे किती वजनदार आहे याच्यावर संस्थेचं एक वजन ठरत. त्याच्यामुळे जी प्रोसिजर लिहिलेली आहे आता इथे पुढे प्रत्येक अध्यक्ष की त्यांनी अध्यक्ष पदाचा स्वीकार केल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी घटना वाचायला पाहिजे जेणेकरून त्यांना या गोष्टीचं बऱ्यापैकी ज्ञान मिळेल. अशा पद्धतीने हा सगळा विषय आपण आजपर्यंत तयार करून आणलेला आहे. या सगळ्या कामामध्ये मला माझे मित्र, सगळे माझे अध्यक्ष, माझी सर्व कमिटी आणि IPP ह्या सर्व लोकांचं मला भरपूर सहकार्य मिळालेलं आहे. कोणाचं इंडिव्हिज्युअली नाव घेतलं तर त्या गोष्टीमध्ये असं होऊन जाईल की मग दुसऱ्यांचं कुठेतरी एक हे होईल, ते मी करणार नाही. अशा पद्धतीने सर्वांचं सहकार्य राहिलं तर नक्कीच ही पण कमिटी एक चांगल्या पद्धतीने काम करेल असं मला अपेक्षित आहे. जी उर्वरित कामं आहेत ती पण त्यांनी कधीच न्यावी अशी माझी इच्छा आहे. पूर्ण माझ्या 1.5 वर्षाच्या किंवा 2 वर्षाच्या टेन्युअर मध्ये जर इनडायरेक्टली डायरेक्टली कोणाचं काही मन दुखावलं गेलं असेल किंवा काही झालं असेल तर मी सर्वांची माफी मागतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे असंच असतं. जवळचे माणसं नेहमी दुर्लक्षित केली जातात, ज्याचा मी काही दिवसापासून कायम अनुभव घेतो आहे. जे लोक न्यूसेन्स क्रिएट करतात त्यांना वजन मिळतं, त्यांना प्रसिद्धी मिळते आणि जे लोक बिचारे खाली मान घालून तुमच्या पाठीशी असतात त्यांना नेहमी दुर्लक्षित केलं जातं. असंच कुठेतरी 1.5 वर्षामध्ये माझं काहीतरी माझ्या घराच्या बाबतीत होत होतं. या सगळ्या व्यापामध्ये कुठेतरी या गोष्टीचा घरावर परिणाम होत होता. बाहेर कोणावर चिडचिड करता येत नाही. मग एक हक्काचा माणूस आहे चिडचिड करायला, मग घरी जायची आणि चिडचिड करायची, असा तो सगळा प्रकार होत होता. परंतु
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खरंच मी माझ्या पत्नी आरतीला मी खरंच धन्यवाद देईल की तिने गेल्या 1.5 वर्षात मला जे सांभाळून घेतलं आणि त्या पद्धतीने त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी थोड्याशा सोयीस्कर पद्धतीने करता आल्या. काल रात्री 11:30-12 पर्यंत बरेच किस्से चालू होते. माझे डोळे लाल आहेत, झोप झालेली नाही, तुम्हाला चांगलं माहिती असेल. त्या किस्स्यांमध्ये जी चिडचिड सकाळून झाली, सकाळी उठल्यानंतर आमच्या सौनी पहिले एक सांगितलं का म्हणे आजचा कार्यक्रम शांततेत होऊ द्या, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यामुळे मी आज कुठेतरी काही का होईना मी कागद लिहायला घेतला, पण म्हटलं त्याच्यात खूप वेगवेगळं लिहिलं जाईल, ते मला अपेक्षित नव्हतं. त्याच्यामुळे माझ्या सकाळच्या भाषणाची माझी ती धार आणि ते सगळं द्वेष तो आता दुपारी 2:30-3 पर्यंत अचानक कमी होऊन गेलेला आहे. त्याला 100% कारणीभूत फक्त आमच्या एकमेवच म्हणावं लागेल, पत्नी आरती मॅडम आहेत. मी पण तिचं एक ऋणी राहील आणि त्या पद्धतीने मी तिचं पण धन्यवाद मानतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमचा अध्यक्षीय कारकिर्दीचा अहवाल ऐकल्यानंतर एक ओळ संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवते. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आपल्या अष्टपैलुत्वाची चुणूक दाखवून एफपीएचा झेंडा शिखरावर नेऊन फडकवला आपण. मोरबी लेस आहे असं म्हणत धोनीसाठी महत्वाचा मनाचा मोठेपणा दाखवत एफपीएला मोठे करणारे, खोट्याचा राग पण छोट्यांवर प्रेम करणारे, एफपीएचे धुरंधर धोनी सर्वांचे आवडते अध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द कायम स्मरणात राहील सर. थोडक्यात आणि महत्वाचे सांगायचे तर इतकेच म्हणता येईल, यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचा तथा क्रिया. अर्थात जसे मन तशी वाणी आणि जशी वाणी तसे कार्य. याचा सुंदर मिलाप म्हणजे आपले अध्यक्ष डॉक्टर प्रमोद आहेत सर. नवीन कार्यकारी निवडणे हे सर्व अवघड काम. हे अत्यंत जिकिरीचे काम निवड समिती सदस्यांनी धाडसाने आणि विवेकाने पार पाडले. निरक्षर विवेक या न्यायाने अतिशय कठीण असणाऱ्या ह्या कामाची शिवधनुष्य समर्थपणे दिल्या आपल्या निवड समिती सदस्यांना सलाम आणि मानाचा मुद्रा. वर्षभर किंबहुना वर्षानुवर्ष सचोटीने आणि तळमळीने काम करणाऱ्या आणि संस्थेच्या कळा असणाऱ्या सभासदांना कार्यकारिणी सामावून घेत त्यांना स्थान देणे म्हणजे एक कार्यकारिणी केल्या कामाची पावतीच. कौतुकास आणि प्रशंसेस पात्र असणारे आमचे हे निवड समिती सदस्य तसेच गेल्या 45 वर्षात अनेक सभासदांनी आपले भरीव योगदान दिल्याने एफपीए नावारूपास आली आहे. अशाच काही मान्यवर आणि ज्येष्ठ सभासदांनी आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून हाती घेतलेले काम उत्कृष्ट कसे होईल या दृष्टीने प्रयत्न केले. प्रयत्न यशस्वी होतील वा ना होतील, कार्याची प्रशंसा होईल वा ना होईल, कर्तव्य हे केलेच पाहिजे ह्या भावनेतून आपल्या संस्थेच्या लौकिकात भर घालण्याचे काम ते सातत्याने करत आहे. वेळोवेळी आपल्या अनुभवाचा संस्थेला फायदा करून देणाऱ्या, कठीण प्रसंगात न मागता साथ देणाऱ्या, चांगल्या कामगिरीसाठी पाठ थोपटणाऱ्या आणि चुकलं तर कान पकडणाऱ्या अशा सल्लागार समितीचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. मी आजचे प्रमुख पाहुणे रवींद्र जन्नावर सरांना विनंती करतो त्यांनी निवड समिती आणि सल्लागार समिती सदस्यांचा सत्कार करावा. डॉक्टर सुनील प्रताप सर. डॉक्टर संजय देवरे सर. डॉक्टर बीबी देशमुख. डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात सर, सीसीआय मेंबर. सर
सर मास्क काढा ना. परत सर मास्क काढा. फोटो चांगला आहे. मास्क काढू सर. सर मास्क काढा ना. बस का सर. जनतेची मागणी. स्माईल गरजेची आहे ना. सर इकडं. परत सर. इकडे. डॉक्टर सुनील आमकर सर. डॉक्टर प्रशांत आमरे सर. निवड समितीने विश्वास टाकलेल्या आणि त्यासाठी पात्र असणाऱ्या आपल्या सभासदांनी बनलेली आपली नूतन कार्यकारिणी. नूतन कार्यकारिणीची घोषणा निवड समितीचे सदस्य व एसपीएचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप सरांनी करावी आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी डॉक्टर सुनील जगताप सरांना विनंती करते. फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या 45व्या वर्षाच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सदस्य व संघटनेचे पदाधिकारी व नाशिक मधील विविध संघटनेचे अध्यक्ष, मार्गदर्शक, तज्ञ सल्लागार आणि माझ्या मित्रांनो, यावर्षीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यासाठी आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. आणि सर्वप्रथम निमंत्रित कार्यकारिणी सदस्य पासून मी सुरुवात करतो. कृपया सदस्याने स्टेजवर येऊन आपला सन्मान अध्यक्षांच्या हस्ते घ्यावा ही विनंती करतो. डॉक्टर अनुपमा मराठे, निमंत्रित कार्यकारिणी सदस्य. डॉक्टर मनीष पवार, डॉक्टर रुपेश मर्दा, पुढील घोषणा जी आहे ती कार्यकारिणी सदस्य पदासाठी डॉक्टर श्रुती पालखेडकर मॅडम, डॉक्टर विकास देशमुख, डॉक्टर विजय रुमाले, डॉक्टर मंजुषा व्यवहारे, डॉक्टर ज्योति पाटिल मैडम, डॉक्टर तेजस्विनी सोलोमन मैडम, पुढील
पद आहे ते संघटक पदासाठी संघटक डॉक्टर मंजुषा दराडे मॅडम. डॉक्टर संजय दाभाडकर. पुढील पद आहे सहसंपादक डॉक्टर अविनाश पवार. संपादक डॉक्टर विजय मंगळा सर. सहसचिव डॉक्टर शीतल सुरदुसे मॅडम. उपाध्यक्षपद डॉक्टर प्रदीप गवळी सर. सहखजिनदार डॉक्टर संजय रकेबे. आता शेवटच्या महत्वाच्या 3 पदांची घोषणा. सर्वात महत्वाचा खजिना खजिनदार डॉक्टर विनय मोगल. सचिव डॉक्टर पंकज देवरे. लास्ट बट नॉट लिस्ट शेवटचं महत्वाचं पद 45व्या वर्षाच्या फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सुनंदा बोकरे मॅडम. नूतन पदाधिकारी आणि नूतन FPA कमिटी या सर्वांना माझे अध्यक्ष आणि तज्ञ संचालक यांच्याकडनं पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद जगताप सर. आता जाऊया पुढील कार्यक्रमाकडे म्हणजे पदभार समारंभाकडे. नूतन कार्यकारिणीची घोषणा आणि सत्कार संपन्न झाला. आता आगामी वर्षात नवा गडी नवा राज या न्यायाने मावळत्या पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार आणि कामाची जबाबदारी नूतन पदाधिकाऱ्यांना सोपवावी. मी प्रथम विनंती करतो की मावळते खजिनदार पंकज देवरे सरांनी आपला खजिना व पदभार नूतन खजिनदार विनय मोगल सरांना सुपूर्द करावा. मावळत्या सचिव डॉक्टर सुनंदा भोकरे मॅडम सचिव पदाचा भार नूतन सचिव डॉक्टर पंकज देवरे सरांना बहाल करा. सकाळी डॉक्टर आर सरांनी व्हॉट्सअपला एक पोस्ट टाकली. त्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना सहकार्यानं आणि योग्य दिशा दाखवून
सोबत घेऊन जाणे म्हणजे प्रगती करणे होय, असे आमचे मावळते अध्यक्ष प्रमोद आयर सरांनी त्यांचा पदभार नूतन अध्यक्ष डॉक्टर सुनंदा बोकरे मॅडम यांना सुपूर्द करावा. Great leaders don't set out to be leaders. They set out to make a difference. It's never about the role, it's about the goal. आमच्या मागच्या IPP डॉक्टर स्मिता कांबळे मॅडमने त्यांचा पदभार नवीन IPP डॉक्टर प्रमोद आयर सरांना सुपूर्द करावा. Thank you, sir. Thank you, madam. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. ही उक्ती साध्य करणाऱ्या आदी मॅडम सरांच्या पाठीचा कणा म्हणा आवडत. सहसा पत्नीचं कौतुक करताना पुरुष हातचं राखून बोलतात. पण प्रभू सरांनी हा क्षण हात निष्ठून इच्छित नाही येते. आरती मॅडम, शब्द जरी आमचे असले तरी भावना प्रभूचा आहे का? माप ओलांडून ती लक्ष्मी म्हणून आली. तिचे घर सोडून ती माझ्या घरची झाली. माझे घर तिने तिचे समजून सावरले. माझ्या ढीगभर पसारायचे कागद तिने आवडले. स्वतःची आवड, स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवली. माझी आवड, माझी स्वप्ने मात्र तिने मनापासून जपली. नवीन रुचकर पदार्थ अनेकदा चाखले, पण कौतुकाचे बोल मात्र मी हातचे राखले. घर मी चालवतो, ती सांभाळते, पण चालवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असते हे मात्र मला आज समजले. देर आहे दुरुस्त आहे या नियमाचा आधार घेत माझ्या आधाराच्या सावलीला माझे 2 शब्द प्रमोद सरांकडनं आरती मॅडमसाठी. मी डॉक्टर सोमनाथ बोकरे सरांना विनंती करते की त्यांनी आरती आहेत मॅडमचा सत्कार करावा. धन्यवाद भोकरे सर. या ठिकाणी जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत ते आमच्या भोकरे मॅडमचा सत्कार करण्यासाठी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर निलेश कुंभारे आणि डॉक्टर सचिन देवरे आले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्याचप्रमाणे निमा वुमन फोरमच्या डॉक्टर प्रणिता गुजराती मॅडम, आणि सेक्रेटरी डॉक्टर दीप्ती आले, त्यांनाही विनंती करतो. आयुर्वेद सेवा संघचे डॉक्टर एकनाथ कुलकर्णी सर, आयुर्वेद व्यासपीठ डॉक्टर एकनाथ कुलकर्णी सर. MPA नाशिक रोडचे डॉक्टर रुपेश संकलेचा आणि डॉक्टर अमित विस्पुते या ठिकाणी आले.
एमपीएचे अध्यक्ष अमित विस्पुते अध्यक्षांचा सत्कार करतील आणि एमपीएचे सेक्रेटरी डॉक्टर रुपेश संगीता एवढे सण सत्कार करतील. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे मुकुंद रानडे आणि हर्षल देवरे या ठिकाणी आले. ते नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांचा सत्कार करतील. मुकुंद रानडे सर आणि हर्षल देवरे. यादी यांचं उद्या अमोल सातपूर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अमोल वाजे आणि डॉक्टर गणेश पटेल या ठिकाणी आले. सेंट्रल नाशिकचे डॉक्टर शेख या ठिकाणी आले. ते नूतन अध्यक्षांचा सत्कार करतील. विविध संस्थांचे जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचे एमपीएच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद. नाशिक डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर फोरम तर्फे अध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात, डॉक्टर सुनील जगताप, डॉक्टर निलेश कुंभारे, डॉक्टर सचिन देवरे, डॉक्टर अमोल वाजे हे नाशिक डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर फोरम तर्फे अध्यक्षांचा सत्कार करतील. एनडीजीपीएफ तर्फे सेक्रेटरी देवरे साहेब. न्यू नियमातर्फे नवीन अध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या अभंगाची काही पंक्ती आहे. याचसाठी केला होता अट्टास, याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. या पंक्ती नवीन अध्यक्षांनी सार्थक ठरवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नूतन अध्यक्ष डॉक्टर सुनंदा भोकरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करा.
भूतो न भविष्यती अशा पद्धतीने संपन्न होत आहे। एकीकडे करोनाच्या जागतिक महासंकटाला सारे जग धीराने तोंड देत आहे। विविध राष्ट्रांमधील आपले वैद्यकीय बंधू भगिनी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि संबंधित सर्वजण रुग्णांसाठी आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत। त्याचवेळी प्रशासन यंत्रणेचे सर्व अधिकारी वर्ग, पोलीस विभाग हे देखील युद्ध सदृश या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे। अर्थात तरी सुद्धा आपण आपले नेहमीचे आयुष्य जास्तीत जास्त आनंदाने आणि धीराने जगण्याचा प्रयत्न करीत आहोत। या महाविषाणूचा पाडाव करण्यासाठी शास्त्रज्ञ देखील नवीन शोध लावून जीवाची बाजी लावून काम करत आहेत। रोज नवीन संकल्पना, उपचार, उपाय यांची देवाणघेवाण होत आहे। कोविड बरोबर झालेल्या महायुद्धात आजवर हजारो करोडो योद्ध्यांनी आपले प्राण गमावले। यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली तर लढवय्या वीरांना सलाम। मार्च एप्रिल मध्ये अतिशय भयानक वाटलेला आजार आता हळूहळू कमी तीव्र वाटत आहे, हे नाकारून चालणार नाही। अशा परिस्थितीत आपल्या संघटनेच्या कामाचा वेग कमी न करता काहीतरी खंबीर असे उपक्रम घेण्याचा धीर यावा, यासाठी आजच्या सोहळ्याचे आयोजन केले आहे। मला माहित आहे की आपल्या संघटनेच्या नावातच एक फॅमिली आहे। फॅमिली अर्थात परिवार म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन विविध विचारांची देवाणघेवाण करते, बंधुभाव ठेवून प्रत्येक क्षण अधिक आनंदाने जगता व अनुभवता यावा, यासाठी विचारपूर्वक तयार केलेली संकल्पना म्हणजे परिवार। दुर्दैवाने सध्याच्या स्थितीचा याची मला जाणीव आहे। तरी या कार्यक्रमाचा आनंद सर्वांना घेता यावा म्हणून फेसबुक लाईव्ह या पद्धतीने हा सोहळा संपन्न होत आहे। मित्रमैत्रिणींनो, नूतन कार्यकारिणीचे येत्या वर्षाची अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी निवड समितीचे डॉक्टर सुनील जगताप सर, डॉक्टर बीबी देशमुख सर, डॉक्टर संजय देवरे सर यांनी माझ्यावर सोपवले आहे। त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। श्री गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या जबाबदारीचा मी अतिशय गंभीरपणे स्वीकार करते। पुढील वर्षभर दर्जेदार आणि उपयोगी कार्यक्रमाद्वारे आपली संघटना अधिक मजबूत होईल, यासाठी मी पराकोटीचे प्रयत्न करेन। पूर्वीप्रमाणे एकत्र येऊन मॉर्निंग सिरिंग, व्याख्याने, सहली, मनोरंजनाचे कार्यक्रम, रिफ्रेशर कोर्स या प्रकारचे उपक्रम केव्हा आयोजित करण्यात येतील याचे उत्तर कोणाकडेच नाही। तरीही सध्या परिस्थितीमध्ये किमान ऑनलाईन पद्धतीद्वारे अनुभवी तज्ञांची व्याख्याने, सभासदांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजन आणि विरंगुळा यासाठी काही वेगळे करता येईल का, यावर मी माझ्या कार्यकारिणीबरोबर सातत्याने चर्चा करत आहे। एवढेच नव्हे तर संस्थेचे माझे अध्यक्ष, पदाधिकारी आणि ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन नियमितपणे घेऊन नवीन काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। आश्वासनाची खैरात करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर करण्यावर माझा जास्त भर राहील। निवड समितीने विचारपूर्वक नवीन कार्यकारिणी तयार केली आहे। विविध क्षेत्रात पारंगत असणाऱ्या सदस्यांचा यात समावेश करून माझे काम सोपे केले आहे। यासाठी मी निवड समितीचे मनपूर्वक आभार मानते। मावळते अध्यक्ष डॉक्टर प्रमोदजी आहेत सर, हे आमचे प्रत्येक उपक्रमात आमच्या मागे, पुढे आणि समोर उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे। आणि त्यांनी जी गाडी सुरळीत चालू ठेवली आहे, ती गाडी मी कुठेही खड्ड्यात न पाडता किंवा कुठे धक्का न लावता सरळ मार्गाने चालू ठेवी, ही मी खात्री देते। डॉक्टर स्मिता कांबळे मॅडम, डॉक्टर ज्ञानेश्वर फुरात सर, डॉक्टर सुनील आमकर सर, डॉक्टर सुनील जगताप सर, डॉक्टर आंबळे सर, डॉक्टर बीबी देशमुख सर या सर्वांचे आणि बाकी सर्व सभासदांचे मला मोलाचे सहकार्य लावे ही माझी सदिच्छा। त्यामुळे माझ्या कार्यकाळात उत्तम कार्यक्रम आणि सर्वांना उपयोगी पडतील असे उपक्रम सातत्याने आयोजित केले जातील, याबाबत आम्ही दक्ष राहू। नाशिक या वैद्यकीय क्षेत्रामधील दिग्गज तसेच संस्था, हॉस्पिटल, फार्मास्युटिकल कंपन्या याचबरोबर इतरांचीही मदत घेता येईल का, यासाठी आम्ही प्रयत्न करू। यासाठी संघटनेतील प्रत्येक सभासदाचे मार्गदर्शन व सहकार्य मला वर्षभर मिळेल अशी या प्रसंगी आशा करते। अतिशय टेन्शन असणाऱ्या आजच्या वातावरणात मनाला उभारी देण्यासाठी, मनोरंजक गोष्टी कानावर पडाव्यात म्हणून
आजचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर व दिग्दर्शक माननीय रवींद्र जन्नावर सर यांना आपण आवर्जून आमंत्रित केले आहे. त्यांच्या ओघळत्या शैलीतील शब्दांनी आपले पुढील क्षण नक्कीच अविस्मरणीय आणि अशा आनंदाने भरलेले असतील याची मला खात्री आहे. शब्दांचा अधिक प्रपंच न मांडता मी माझे मनोगत अटोपते घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम. आपले 2 शब्द ऐकून एकच चारोळी सुचतात आहे. दूर वाट खडकाळ अंधारले रानमाळ, डोळ्यापुढे प्रकाशाचा झोत दिसू दे. उताराची वाट आहे वळणाची, उताराची चढणाची, इडापिडा अडसर दूर होऊ दे. रानामध्ये वणव्याच्या आगगोळा पेटलेला, आगीवर पावसाचे थेंब पडू दे. दिवसाला जाग यावी, उद्याच्या प्रकाशाची आज गाज मिळू दे. आता मुख्य कार्यक्रमाकडे बोलूया. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रवींद्र जन्नावर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मावळते अध्यक्ष डॉक्टर प्रमोद आहेर सरांचा सत्कार करावा आणि त्यांना सन्मानपत्र बहाल करावे. तसेच डॉक्टर मंजुषा दराडे मॅडमना विनंती की त्यांनी सन्मानपत्राचे वाचन करावे. जिनके आने से आ जाती है मुंह पे रौनक, जिनके आने से आ जाती है मुंह पे रौनक, लोग समजते हैं बीमार का हाल अच्छा है. असेच काहीसे आपले डॉक्टर प्रमोद सर यांचा सन्मान पत्राचं वाचन करायचं काम माझ्याकडे आलंय. मला या गोष्टीचा खूप खूप आनंद होतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रवी जन्नावर, माझे अतिशय जुने कलिग म्हणता येईल, लहान भावासारखे, आणि आजचे सगळे उपस्थित आपले बंधू भगिनींनो आणि फेसबुक लाईव्हमध्ये जे सर्व आज कार्यक्रम बघतायत त्या सर्वांना माझा सादर सविनय नमस्कार. सरांचं सन्मानपत्र वाचते. डॉक्टर प्रमोद कृष्णाजी आहेर सर, आपण फॅमिली फिजिशियन असोसिएशन नाशिक या 44 वर्षापासून सक्रिय असणाऱ्या वैद्यकीय संघटनेचे 2018 ते 2020 या काळात अध्यक्षपद भूषविले आहे. आपल्यातील उत्तम संघटन, सडेतोड व निर्भीड संभाषण कौशल्य, संयम वृत्ती ही आपल्याला मिळालेली ईश्वरीय देणगीच आहे. अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बहुविध कार्यक्रम हाती घेऊन ते 100% यशस्वी करण्याचा आपण जीवापाड प्रयत्न केला. आपल्या कारकिर्दीची सुरुवातच आपण पेपरलेस वर्क हा नवीन पायंडा पाडून केली आहे. सकाळची निरंतर वैद्यकीय ज्ञानसत्रे म्हणजे मॉर्निंग सीएमई 49 व रात्रीची 1 सीएमई व अत्यंत उत्साहपूर्ण असा रिफ्रेशर कोर्स. यामुळे संघटनेच्या गंगाजळीमध्ये निश्चितच भर पडली आणि आपली ज्ञानशुद्धा आपण परिपूर्ण भागवली. तसेच या कोविड पॅन्डेमिकच्या काळात 3 वेबिनार आयोजित करून निरंतरता टिकवून ठेवली. समाजकार्य आपल्या रक्तात आहेच, पण त्यासाठी लागणारी महत्त्वाकांक्षा, संवाद क्षमता, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारा आपला स्वभाव, या त्रिगुणात्मक कार्यशैलीने आपण अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. जसे की विविध जनजागृती शिबिरे, शाळांमधील आरोग्य शिबिरे, वृद्धाश्रमातील लोकांची आरोग्य तपासणी इत्यादी. एफपीएच्या कार्यातील तुमचे अत्युच्च कोटीचे काम म्हणजे आपल्या संस्थेचे सन 1994 पासून धर्मादाय कार्यालयातील नाव बदल प्रक्रियेचे अडकलेले काम आपण पूर्णत्वास नेले. गहाळ झालेली नोंदणी प्रतीची दुसरी प्रत आपण कायदेशीर प्रक्रिया करून धर्मा आयुक्तांकडून मिळवली. हे न भूतो न भविष्यती असे काम आपण संस्थेचे काम यशस्वीरित्या पार करून आपण यशाचा षटकार मारला. त्याबद्दल आपले अभिनंदन. तसेच गेल्या 6 टर्म पासून सीए कडे अडकलेला आर्थिक लेखाजोखा अद्ययावत पूर्ण करून तुम्ही
आजीव सभासद आणि वार्षिक सभासद याची नावं, पत्ता, संपर्क नंबर याची परिपूर्ण अद्ययावत यादी तयार करून वार्षिक वर्गणीचे जमा तयार केले. हे अतिशय कठीण काम होते. त्याने कॉम्प्युटर त्यामध्ये वार्षिक फी जमा करून त्याची नोंदणी ठेवणे हा सर्व क्लिष्ट भाग आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील कार्यकारिणीसाठी सोपा करून ठेवला. एवढेच नव्हे तर वार्षिक व आजीव सभासदांचे व्हॉट्सअप ग्रुप करून आपण आपले काम सोपे करून ठेवले. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण संस्थेच्या इतिहासातील प्रथमच अधिकृतपणे व कायदेशीर पद्धतीने घेतलेली वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे एजीएम म्हणजे आपल्या शिरपेचातील मानाचा तुरास ठरली. इतर सर्व वैद्यकीय संघटनांना एका व्यासपीठावर आणून आपण अडचणी व प्रश्न सोडवण्याचा तुमचा दूरदृष्टिकोन व तुमचे विस्तारलेले कार्यक्षेत्र व खंबीर नेतृत्वाची चुणूक दाखवणारे असे आपले बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आपल्या सामाजिक कर्तव्याचे भान आपण ठेवत सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी 11,000 रुपयाचा धनादेश देऊन समाजसेवेचा आदर्श घालून दिला. आकाशात झेप घेताना जमिनीशी आपले घट्ट नाते ठेवण्याच्या आपल्या अथांग व्यक्तिमत्वास आम्हा सर्वांच्या आभारभर शुभेच्छा. या सर्व वाटचालीत आपल्या सहचारिणी डॉक्टर आरती यांचाही सिंहिणीचा वाटा आहे. लोक सिंहाचा वाटा म्हणतात, तिथे सिंहिणीचा वाटा आहे. आपल्या उभयतांच्या भविष्यातील वाटचाली यशस्वी होण्यासाठी व्हावी आणि आपण यशाची अनेक शिखरं सर करावी यासाठी आम्हा सर्वांच्या आपणास शुभेच्छा. या निस्वार्थ निर्मळ सेवा कार्याबद्दल हे सन्मानपत्र प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र जन्नावर यांच्या हस्ते आपणास या समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. आणि हे सन्मानपत्र कोणी लिहिलंय? डॉक्टर मुंदडा सर आणि डॉक्टर मंजुळा दराडे या दोघांनी सन्मानपत्र लिहिलंय. कार्यकाळ 2 वर्षाचा असल्यामुळे सन्मानपत्र पण तेवढं मोठं झालंय आणि कामं पण तेवढीच मोठी असल्यामुळे ते पान तेवढं मोठं वाढलं. त्यांचं स्पेशल ठेवावं लागेल. सन्मानपत्र घेताना मॅडमला पण बोलवा, त्यांचा पण अधिकार आहे तेवढा सन्मानपत्राला. मॅडम जात स्टेजवर, तुम्ही टेबलच्या बाजूने करा. माझा सन्मानपत्र देऊन सत्कार केल्याबद्दल विशेष करून मुंदडा सर आणि दराडे मॅडमचं धन्यवाद. त्यांनी खूप कष्ट घेऊन एवढं चांगलं लिहिलं. खरंच मी एवढा चांगला आहे का याचं मलाही थोडंसं शंका आहे. पण मुंदडा सरांचं कौतुक म्हणजे एक त्यांना एक देवाने दिलेली कला आहे. त्याबद्दल मी त्या दोघांचं बेसिक धन्यवाद मानतो. ऍक्च्युली आता पुनश्चय करत असताना हे जे मला जी देणगी दिलेली आहे किंवा मला जे एक गिफ्ट दिलेलं आहे किंवा काय दिलेलं आहे हे मी माझ्याकडून FPA ला माझ्याकडून आणि आमच्या
सौ आरती मॅडम यांच्याकडून FPA ला माझ्याकडून देणगी देत आहे. ते मी नूतन अध्यक्षांना सपोर्ट करतो. याच्यात देवरे सरांनी आणि मोगल सरांनी काय टाकलेले मला माहित नाही. जे निघेल ते अध्यक्षांनी त्यांना सांगावं. हे पाकिट म्हणून मी बदललेलं नाही, लाईव्ह वर चालू आहे, लक्षात घ्या. धन्यवाद सर. तुमच्यापासूनच श्री गणेशा होतोय म्हणजे चांगली सुरुवात झाली आहे आणि हे चांगल्याच कामासाठी उपयोगी येतील याची मी खात्री देते. डॉक्टर वसंतराव गुप्ते व्याख्यान. अर्ध्या नाशिक शहराचे फॅमिली डॉक्टर असा लौकिक असलेले डॉक्टर वसंतराव गुप्ते हे नाशिकमधील सर्व डॉक्टरांची श्रद्धास्थान होते. ते स्वतः निरीश्वरवादी असले तरी रुग्णसेवा हीच त्यांनी ईश्वर सेवा मानली. डॉक्टर गुप्ते यांनी IMAच्या भव्य स्वरूपाची मुहूर्तमेढ रोवली. जागा मिळवण्यापासून तर इमारत पूर्ण होईपर्यंत त्यांनी जातीने लक्ष दिले. सामान्य जनतेसाठी सविता देसाई रुग्णालय, एक्स-रे युनिट, पॅथॉलॉजी लॅब, ब्लड बँक याची स्थापना केली आणि हे सभागृह साक्ष आहे. नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाल्यामुळे 1974 साली डॉक्टर गुप्ते तत्कालीन आमदारांचा पराभव करून थेट नगराध्यक्षपदी विराजमान झाले. नाशिकमध्ये सर्वप्रथम CBSE ट्रॅफिक सिग्नल उभारणे, पथदीप उभारणे इत्यादी सामाजिक सुधारणा स्वच्छ व सुंदर नाशिक या संकल्पनेअंतर्गत यशस्वीपणे राबवण्यात डॉक्टर गुप्ते यांना यश लाभले. मुळातच कलाप्रेमी असल्यामुळे नाशिकचे सांस्कृतिक वैभव असलेल्या कालिदास कला मंदिराची स्थापना करण्याची संकल्पना डॉक्टर गुप्ते यांचीच. या अकाली महामानवाचे वयाच्या 60व्या वर्षी अकाली निधन झाले. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे FPAचे संस्थापक सदस्य म्हणून मोलाचा वाटा आहे. म्हणून त्यांना स्मृती प्रित्यर्थ FPAने सर्वप्रथम डॉक्टर वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्यानास सुरुवात केली. डॉक्टर वसंतरावजी गुप्ते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यान सुरू करण्यापूर्वी निमा न्यू नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर अजय पाटील सर आणि सचिव डॉक्टर अविनाश बाविस्कर सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नूतन अध्यक्षांचा सत्कार करायचा त्यांना, तर त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. थैंक यू डॉक्टर अजय पाटिल सर, थैंक यू बाविस्कर सर. बरसती बारिश से मैंने पूछा, धुआंधार गिरता है चोट नहीं लगती क्या? बारिश ने सुंदर जवाब दिया, सीधा माँ की गोद में गिरता हूँ, दर्द का सवाल ही पैदा नहीं होता. आईच्या कुशीत पडणाऱ्या पावसाला आणि पाण्याला आईच्या पदरात गोळा करून त्याला सांभाळणारे, त्याला जीव लावणारे आजच्या कार्यक्रमाचे आपले पाणीदार पाहुणे, फिल्म डायरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफीसाठी नावाजलेले व्यक्तिमत्व श्री रवींद्र रेखा शामराव जन्नावार सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्वर्गीय डॉक्टर वसंतरावजी गुप्ते स्मृती व्याख्यान मालेचे पुष्प गुंफावे. सर्वप्रथम जमलेले सर्वांना माझा नमस्कार. मंचावरील सर्व आदरणीय डॉक्टरांना माझा नमस्कार. आपले एक सिरियल आहे तारक मेहता का उल्टा चष्मा, याचा EPचा मला फोन आला. EP म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, की सर एक डॉक्टरांचा एक कार्यक्रम आहे
त्याच्यासाठी कोणीतरी सेलिब्रिटी हवी आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून. ह्या काळात तर सेलिब्रिटी येणं थोडंसं अवघड आहे. आणि त्या दरम्यान भोकरे मॅडमशी माझा संवाद झाला आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की मी काय काम करतो आणि मी नाशिकचाच आहे, ते म्हणले तुम्हीच आमच्याकडे प्रमुख अतिथी म्हणून या. म्हटलं मॅम आम्ही पडद्यामागचे कलाकार आहोत, आम्हाला ओळखणारे फार कमी लोक आहेत, त्यामुळे मी आल्यानंतर कार्यक्रमाची शोभा वाढेल का. महत्वाचं असतं ना की कार्यक्रमाचा प्रमुख पाहुण्याने कार्यक्रमाची शोभा वाढणं फार गरजेचं आहे. आणि डॉक्टरांच्या कार्यक्रमाला येणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. मॅम म्हणाला सर तुमचं कार्य एवढं मोठं आहे तर तुम्ही आमच्याकडे या. हा विश्वास भोकरे मॅडमनी माझ्यावरती दाखवला, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि जसं मी हॉलमध्ये एंटर केलं, थोडंसं वातावरण मला टेन्शनदायक वाटलं की अरे सगळे डॉक्टर आहेत आणि माझ्यासारख्यांनी बोलावं जरा. पण प्रमोद आई सरांचं जसं भाषण सुरू झालं आणि जसं शाब्दिक कोट्या आणि जसे षटकार सुरू झाले, म्हटलं ओके म्हणजे आमच्यासारखे आता भाषण करू शकतात काय अडचण नाही. कारण की सरांनी वातावरण अतिशय सौम्य केलं आणि आनंददायी वातावरण ते केलं. आणि काय असतं ना की अशा कार्यक्रमांना सेलिब्रिटी किंवा आमच्यासारखे लोक येऊन बसल्यानंतर आम्हाला प्रश्न पडतो की बोलावं काय बोलावं. तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु आम्ही सांगतो आणि ते ऐकणं. आता कुलकर्णी सर मला ऐकते, कुलकर्णी सरांनी मला ओळखलं की माहित नाही, सरांबरोबर मी 4 सिनेमे केलेले आहेत, सरांच्या कॉलेजमध्ये मी शूटिंग केलेली आहे. माझ्या जीवनाच्या एका क्षणी जिथे मला कलाटणीची गरज होती त्यावेळेस डॉक्टर अतुल आहेराव जे 6 सिग्मामध्ये डॉक्टर आहेत, ते स्वतः म्युझिक डिरेक्टर आहेत, त्यांना संगीताची फार चांगली समज आहे. तर त्यांचा एक अल्बम होता आठवतो का तुला, तो अल्बम मी डिरेक्ट केला होता, जो अल्बम संपूर्ण मी केला. त्याच्यामध्ये सुबोध भावे, सुशांत शेलार अशी बरीचशी व्यक्तिमत्व होती. म्हणजे ज्यावेळेस कार्यक्रमाचा मला आमंत्रण आलं त्यावेळेस फार आनंद झाला. अरे की माझ्या आयुष्याच्या एक वळण जे होतं, ज्याला जी कलाटणी मिळाली ती डॉक्टरांमुळे मिळाली आणि त्या डॉक्टरांच्या मंचावरती आज मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, तर अजून मला जास्त बदल आला. वयाने मी सगळ्यांपेक्षा कमी आहे, छोटा आहे आणि मी काय बोलावं आणि काय मार्गदर्शन करावं हा फार वेगळी गोष्ट आहे. परंतु आमची जी काही क्षेत्र आहे, फिल्म ही जी गोष्ट आहे ती फार चमत्कारित आहे. रात्रीतनं एखादा स्टार होतो किंवा रात्रीतनं एखादा तळागाळात जातो. आणि सध्या ह्या वातावरणामुळे करोना कधी बंद होईल अशी सगळ्यांच्या डोक्यात चर्चा होती. आणि सुशांत सिंग राजपूतची बातमी येते काय, आणि करोनावरच्या बातमी तुम्हाला आज कुठेच बघायला मिळत नाही. आज फक्त सुशांत सिंग राजपूत हा संपूर्ण नॅशनल टेलिव्हिजनवरती आहे. तो भाग वेगळा, राजकारण असेल किंवा काय असेल, परंतु एक कलाकार किती मोठा होऊ शकतो आणि एक कलाकार किती तळागाळात जाऊ शकतो याचं हे चांगलं उदाहरण आहे. आणि आमच्या क्षेत्रामध्ये सातत्याने जे काम करत असतात, आता मला 20 वर्ष झाले, माझी 10वी 1999 साली संपली आणि मला ह्या क्षेत्रातलं वेळ लागलं. मग मी नाटक, एकांकिका आणि माझा पहिला सिनेमा मी 1999 सालीच केला, जो मी दिग्दर्शित केला होता. आणि त्याच वेळी मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे मला ती प्रेरणा मिळाली की आपण करू शकतो. ते करता करता आज 20 वर्ष झाली आणि 20 वर्षामध्ये हे काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तर आपण काय करू शकतो, तर डॉक्टर राजेंद्र सिंग, वॉटरमॅन ऑफ इंडिया ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्याबरोबर मी आपली जी गोदावरी नदी आहे तिला वाचवण्यासाठी किंवा ती अविरल निर्मल वाहत राहावी यासाठी मी कार्य करतो. गेले 12 वर्ष आम्ही मांडतो आहेत. आमच्या PI हायकोर्टामध्ये आहे, त्याचे जजमेंट पण आलेले आहेत. ते करत असताना आमिर खान सरांचं जे पाणी फाउंडेशन आहे, त्या पाणी फाउंडेशनचा दिग्दर्शक म्हणून मी काम करतो गेली 5 वर्ष. आमिर खान असेल, सत्यजित भटकर असतील जे आमचे CEO आहेत, ज्यांना आम्ही सत्या म्हणतो प्रेमाने, किरण राव असतील, ही सगळी संकल्पना आमिर खानला सुचली. आणि डॉक्टर अविनाश पोळ, डॉक्टरांचा संबंध कुठे कुठे कसा कसा येतो. डॉक्टर अविनाश पोळ हे श्रमदान करतात. पुरंदरचा किल्ला आहे, गेल्या 7 वर्षापासून ते आणि त्यांचे 2 मित्र रोज 2 तास किल्ल्यावर जातात आणि किल्ला स्वच्छ करतात. तर ही सगळी संकल्पना एकत्र करून पाणी फाउंडेशन ह्या गोष्टीची निर्मिती झाली.
आणि मग याच्यामध्ये स्पर्धा ही सुरू झाली. मग स्पर्धा करत असताना आमिर खान सर म्हटल्यानंतर मीडिया किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप स्ट्रॉंगली इन्व्हॉल्व्ह होतात. मग याच्यावरती काय करू शकतो, तर झी मराठीला एक सिरियल याची तुफान आले या नावाची, याचं अँकरिंग जितेंद्र जोशी करायचं आणि बरेचसे गिरीश जोशी वगैरे अशी बरीचशी मंडळी होती. तर ते जे दिग्दर्शनाचं काम होतं ते काम मी करायचो. की माझ्याकडे उत्तर महाराष्ट्र होतं, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, या स्पर्धेमधले जी गावं आहेत त्या गावांच्या फिल्म तयार करणे आणि मग तिथे आमिर खान सरांनी का यावं, कशासाठी यावं, आमिर खान सर आल्यानंतर त्या गावाची काय बदल होईल किंवा ते गाव पाणीदार कसं होईल. आपल्या भारतीय संविधानाचा किंवा भारतीय संपूर्ण राजकारणाचा जर अभ्यास केला, गावाची ग्रामपंचायत जर स्ट्रॉंग असेल तर मग आपलं गाव सक्षम होतं, मग शहर आलं, मग राज्य आलं, मग देश आला. तर त्या ग्रामपंचायतीला चेहरा नव्हता, तर आमिर खानजींनी त्या ग्रामपंचायतीला स्वतःचा चेहरा दिला आणि त्या सक्षम करायला सुरुवात केली. असं हे पाणी फाउंडेशनचं काम आहे, जे श्रमदानातनं गावांनी गावकऱ्यांसाठी गावासाठी तुमचं पाणी झिरपवणं ही मूळ संकल्पना आहे आणि ते श्रमदानातनं, इथे कुठलाही पैसा वापरला जात नाही. तर माझं काम काय, एक गाव, एक छोटीशी गोष्ट सांगतो. ज्या गावामध्ये 2 ग्रुप होते, ज्याला कुठलाही पक्ष नव्हता, त्या ग्रुपनी ह्या ग्रुपचे जवळपास 20 मर्डर केलेले आहेत आणि ह्या ग्रुपनी ह्या ग्रुपचे जवळपास 12 ते 13 मर्डर्स केलेले आहेत. असे 2च ग्रुप त्या गावात होते. आणि ज्यावेळेस त्यांना पाण्याची टंचाई ही गेले 5-7 वर्ष जाणवायला लागली, तर यावरती उपाययोजना काय सरकार त्यांच्या माध्यमातून करतच होतं. पण ज्यावेळेस त्यांनी पाणी फाउंडेशन मध्ये सहभाग घेतला आणि त्या 2 गुटाच्या लोकांनी एकमेकांबरोबर हात मिळवले आणि एकत्र काम करायला लावले आणि ज्या दोघांनी हात मिळवले यांनी याच्या काकाचा मर्डर केला होता आणि यांनी याच्या मुलाचा मर्डर केला होता. ही क्रांती ह्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झाली की अशा वैर असलेले 2 गुट एकत्र येऊन त्यांनी त्यांच्यासाठी पाणी निर्माण केलं. तर मी तिथे स्टोरी तयार करतो आणि आमिर खानजींना बोलवतो की तुम्ही इथे येणं गरजेचं आहे. तर तिथे रणबीर कपूर आला होता. जर तुम्ही ते बघितलं असेल नसेल मला माहित नाही, पण तिथे रणबीर कपूर होता, आमिर खान सर होते, किरण राव होते, की ते इतकं कौतुक झालं. आणि आज त्या गावामध्ये 6 वर्ष पुरेल इतकं पाणी त्यांच्याकडे आहे, जरी 6 वर्ष पाणी पडलं नाही तरी. ही त्या पाणी फाउंडेशनची कमाल आहे. आणि मग आम्ही आमच्या फिल्म्स किंवा मालिकांच्या माध्यमातून काय करू शकतो, तर ह्या गोष्टी आम्ही जनतेपुढे आणू शकतो. ह्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न जास्त करत असतो. आणि फिल्म करत असताना आता आपल्यावर श्रुती मॅम आहे, ह्या लॉकडाऊन मध्ये मी एक गाणं केलं होतं जे डॉक्टर आणि पोलिसांना समर्पित होतं. तर योगायोगाने त्यांच्या क्लिनिकला जाऊन मी शूटिंग केली होती. म्हणजे डॉक्टरांचा आणि मंजुषा दराडे मॅम आहे की मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सिडकोमध्ये खूप मोठा एक कार्यक्रम करत असतो जिथे 7,000 विद्यार्थी असतात दरवर्षी, ज्यांच्या रॅली आम्ही काढतो आणि तिथे वेगवेगळ्या माध्यमातले प्रमुख पाहुणे तिथे असतात. दराडे मॅडमचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं, ते आर्थिक असतं, सगळ्या गोष्टींचं असतं. तर असा नेहमी संपर्क येत असतो. आणि हे करत असताना फिल्म्स आणि मालिका हा किती महत्वाचा मुद्दा आहे हा मला खरा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. तुमच्यापैकी किती लोक मूवी, वेब सिरीज किंवा मालिका बघतात, हा माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. नक्की. सैराट सगळ्यांनी बघितली, तुम्हाला आवडली की नाही आवडली? सैराट बघितली. सैराट कोणी कोणी बघितली? सगळ्यांनीच बघितली. एंड आवडला नाही? आवडला. एंड सोडून सगळं आवडलं. तुम्हाला नाही आवडला? सरांना एंड आवडला, सैराट आवडली नाही. बर. फॅन्ड्री कोणी कोणी बघितली? फॅन्ड्री बघितली? फॅन्ड्री वा. पिस्तुला बघितली सर? नागराजींची पिस्तुला बघितली, ज्याला पहिला नॅशनल अवॉर्ड होता, मग फॅन्ड्रीला नॅशनल अवॉर्ड आणि मग सैराटला नॅशनल अवॉर्ड. हे विचारण्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की ज्या समाजासमोर आणणं फार गरजेचं आहे आणि ती मांडण्याची एक पद्धत असते जी नागराज मंजुळींना फार चांगल्या पद्धतीने समजलेली आहेत आणि उमजलेली आहेत. एंड आवडणं किंवा न आवडणं किंवा फिल्म आवडणं किंवा न आवडणं हा एक वेगळा भाग आहे, परंतु त्याच्यावरती भाष्य करणं आणि ते इतक्या प्रकर्षाने भाष्य करणं
मराठीकडे कुठलाही प्रेक्षक वळत नव्हता. दुनियादारी ह्या सिनेमानंतर मराठी सिनेमा बघायला, म्हणजे त्याच्यामध्ये मी आहे, मी मराठी म्हणून किती सिनेमे बघितले मराठीचे, हा फार महत्वाचा मुद्दा होता. तर मराठीकडे सिनेमा वळायला कधी सुरुवात झाली तर दुनियादारी या सिनेमानंतर वळायला सुरुवात झाली. आणि सैराटने 5 कोटीच्या मेकिंग नंतर 150 कोटी त्यांनी कमवले. 5 कोटी फिल्म मेकिंग आहे आणि 150 कोटी सिनेमानी कमवले. हे फार मोठी गोष्ट होती जी हिंदी सिनेमा पण लवकर करत नाही. तर ह्या गोष्टींमुळे आज मराठीकडे प्रेक्षक वळायला सुरुवात झाली. आणि हीच हा जो पायंडा आहे जो भारतामध्ये पाडला डॉक्टर दादासाहेब फाळके. पण आपली शोकांतिका अशी आहे की नाशिकमध्ये काहीच नाही होत. ज्या माणसाने भारताला सिनेमा शिकवला किंवा ह्या माणसाने एकुलते एक आमची अशी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे पण मिळतात आणि जेवायला पण दिलं जातं. म्हणजे तुम्ही जर सिनेमा करायला आर्टिस्ट आले तर त्यांचा 2 टाइमचा नाश्ता आणि हे जेवण हे निर्माता देत असतो. असं कुठल्याच क्षेत्रामध्ये नाहीये की तुम्ही काम करायला पण जा, तुम्हाला त्याचे मोबदल्यात पैसे पण मिळतील आणि तुमचं 2 टाइमचं जेवण पण तुम्हाला तिथे मिळेल. हे फक्त आणि फक्त आमच्या मालिका आणि सिनेमामध्ये आहे. याचं संपूर्ण श्रेय हे दादासाहेब फाळकेंना जातं, ज्यांनी नाशिकमधून सुरुवात केली. पण आपल्या नाशिकमध्ये इतकी कुठलीच गोष्ट घडत नव्हती गेल्या काही वर्षांमध्ये. आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ म्हणून आमची एक संस्था आहे जी शासनाशी संलग्न आहे. तर त्या माध्यमातून जे काही मराठी सिनेमा आहेत ते रिलीज केले जातात थिएटरमध्ये. मालिका ज्या आहेत मराठी त्या रिलीज केल्या जातात. त्याचं एक ऑफिस नाशिकमध्ये 5-6 वर्ष झाले जे रुजू झालेलं आहे. याचं आम्ही सर्व पदाधिकारी काम करतो आणि नाशिकमध्ये जास्तीत जास्त सिनेमा सिरियल आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता नाशिकमध्ये माझ्या नवऱ्याची बायको शूटिंग सुरू आहे. मखमलाबाद गावामध्ये कलर्स मराठीची एक सिरियल सुरू आहे, तिचं संपूर्ण शूटिंग नाशिकमध्ये आहे. अभय 2 आपली जी वेब सिरीज येते त्याचं संपूर्ण शूटिंग नाशिकमध्ये झालं. पीके जो होता त्याचं संपूर्ण शूटिंग नाशिकमध्ये झालं. अशा बऱ्याचशा सिनेमांचं शूटिंग आपल्या नाशिकमध्ये सुरू होत आहे. आणि ह्या संपूर्ण पाठीमागे बऱ्याच डॉक्टर मंडळींचा फार हातभार आहे. डॉक्टर मंडळी बऱ्यापैकी यांना सपोर्ट करतात, जी खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे सातत्याने बोलण्याचं कारण असं आहे की माझे 2 सिनेमे आता येत आहेत. ज्या सिनेमांचे निर्माते हे स्वतः डॉक्टर आहेत, ज्या सिनेमांची निर्मिती डॉक्टर करत आहेत. आणि हे फार चांगलं वाटतं की डॉक्टरांना ह्या गोष्टींची चांगली एक बारीक गोष्ट समजते की नक्की ही गोष्ट काय करू शकते. आणि हे करत असताना सगळी मोठमोठी व्यक्तिमत्व माझ्या समोर आहेत आणि मला बोलताना आता थरकाप होतो. कारण का आम्ही पडद्यामागचे आहोत. पडद्यामागचे लोक लवकर दिसत नाही आणि ते दिसल्यानंतर त्यांचं वलय फार कमी असतं. दिग्दर्शक किंवा सिनेमॅटोग्राफर हा फार महत्वाचा मुद्दा. सिनेमॅटोग्राफर म्हणजे काय कोणाला कळलं? कोणाला माहिती आहे सिनेमॅटोग्राफर म्हणजे काय? नाही, तो टेक्निकल आहे, त्याला माहिती आहे. मी सांगितलंय सिनेमॅटोग्राफर म्हणजे काय. कॅमेरामॅनला सिनेमॅटोग्राफर म्हटलं जातं. जो मूवी शूट करतो त्याला सिनेमॅटोग्राफर म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्या डोळ्यातून आपण सिनेमा बघतो तो सिनेमॅटोग्राफर. अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या सिनेमांना 17 विभाग असतात. दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, लेखक, अभिनेता, अभिनेत्री, निर्मिती प्रमुख म्हणजे ईपी, त्यानंतर मेकअपमॅन, त्यानंतर सेटिंगवाला, आर्ट डिरेक्टर, कॉस्ट्युम करणारा, वेशभूषा करणारा, असे 17 डिपार्टमेंट. म्हणजे एक सिनेमासाठी 100 जणांचा आमचा क्रू असतो. तेव्हा कुठं सिनेमा बनतो, तो आवडला न आवडला तो भाग नंतरचा. ही सगळी मेहनत असते. मराठीसाठी आम्हाला 6 महिने मेहनत करावी लागते, हिंदीसाठी आम्हाला वर्ष कमी पडतात. ही खूप सारी मेहनत असते. पण पडद्यासमोर जो दिसतो तो स्टार असतो. नानावती असेल किंवा ते जे मोठे हॉस्पिटल आहे ते आपल्याला फार मोठे वाटतात. पण नाशिकचं एखादं हॉस्पिटल खूप छान काम करत असेल त्याची चर्चा कुठेच केली जात नाही. जो दिखतंय वही दिखतं आहे. म्हणजे आज मला इथे बोलवलं त्यामुळे तुम्हाला कदाचित रवी चंद्र नाशकात आहे हे समजलं असेल. म्हणजे 20 वर्षापासून आम्ही ज्यावेळेस कार्य करतोय आणि ज्यावेळेस भोकरे मॅडमनी इथे बोलवलं तर हा त्यांचा खरा सन्मान होता की आमच्या सारख्यांना त्यांनी स्टेजवरती बोलवलं. त्यामुळे तुमचे भोकरे मॅडम आभार आणि संपूर्ण ह्या FEA चे मी मनापासून आभार मानतो. आणि काय बोलावं हे मी प्रिपेअर करून आलेलो नव्हतो.
त्यामुळे जे काही समजलं असेल, ज्या काही चुका झाल्या असेल, एक आपला लहान भाऊ किंवा लहान आणि नाशिकचा तडफड करणारा, धडपड करणारा एक दिग्दर्शक म्हणून माझ्या सर्व चूक पदरात घ्याव्या. आणि डॉक्टर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून एक विनंती करतो, आपल्या नाशिकमध्ये निर्माता ही जात नाहीये. मी जात प्रामुख्याने म्हणतो. निर्माता का? मुंबई पुणे सरसपणे पुढे जात आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी घडत आहेत ज्या नाशिकमध्ये होत नाही, कारण की निर्माता आपल्या नाशिकमध्ये नाहीये. त्यामुळे निर्मिती ही भागच आपल्या नाशिकमध्ये होत नाही. सिनेमे फार कमी होतात कारण की निर्माता नाही. 1 कोटी 2 कोटी लावायची, पुढचं काय? मी जमिनीत टाकलं 2 कोटीची, 2 वर्षांतर मला 4 कोटी 5 कोटी येतील. पण सिनेमा डुबला तर पैसे वाया जाते. पैसे कुठेही डुबत नसतात, ते फक्त योग्य ठिकाणी. आता सरांचा फोन ऐकला, 7/12 नाव आहे त्यांचं, म्हणजे कदाचित सर जमिनीचा व्यवहार करत असाल. म्हणजे डॉक्टर पेशीच्या व्यतिरिक्त सर चांगले काम करतात. तर ज्यावेळेस सिनेमा कुठला चांगला आणि कुठला चालणारा आहे हे जर आपल्याला समजलं तर पैसे ऑटोमॅटिक आपले हे होतात. आणि डॉक्टरकडे खूप चांगला पैसा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे सर्व डॉक्टरकडे, कारण की माझ्या सासरवाडीमध्ये खूप सारे डॉक्टर आहेत. विद्या विकास म्हणजे जे सर्कल आहे ते माझे सासरवाडी आहेत. माझे सासऱ्यांचे मामे भाऊ आहेत, तेव्हा मला माहित आहे की डॉक्टरकडे खूप चांगला पैसा आहे. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या डॉक्टर जे काय असोसिएशन आहे त्यांना ही विनंती करेल, जर सिनेमा, मालिका, वेब सिरीज जर नाशिकमध्ये आणि नाशिकच्या कलाकारांच्या जर व्हायच्या असतील, नाशिकमध्ये 3,500 कलाकार आहेत जे तुम्हाला सिनेमा किंवा सिरियल मध्ये दिसतात. आणि तो ज्यावेळेस इथे येईल, अरे हा आपल्या नाशिकचा आहे, जे आपल्याला माहित नाही. माझ्या नवऱ्याची बायको, दोन्ही लीडचे कलाकार हे आपल्या नाशिकचे आहेत. काही दिया परदेश नावाची जी सिरियल होती ती सुद्धा आपल्या नाशिकची. छत्रीवाली नावाची सिरियल होती स्टार प्रवाह, तो सुद्धा आपल्या नाशिकचा. आता मृणाल कुलकर्णी मॅमची एक सिरियल सुरू आहे, त्याच्यातली जी सईबाई आहे ती आपल्या नाशिकची. मराठीमधले सगळे लीडचे कलाकार हे आपल्या नाशिकचे आहेत, पण त्यांना मुंबईमध्ये जाऊन काम करावं लागतंय. तेच जर नाशिकमध्ये सुरुवात झाली तर नाशिकचे पण खूप सारे डॉक्टर आहेत की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे आणि ते करू शकतात. असं जर आपलं एक चित्रपट महामंडळ आणि डॉक्टरचा जर एक मिलाप झाला तर खूप चांगल्या पद्धतीने इथे गोष्टी घडू शकते. आणि यालाही चालना मिळेल. म्हणजे दरवर्षीच्या अहवालामध्ये सिनेमाला 2 कोटी खर्च केले आणि 10 कोटी मिळाले असं अध्यक्ष खूप स्ट्रॉंगली सांगू शकतील की एक वेगळा आपण ही गोष्ट पण करू शकतो. किंवा म्हणजे मला असं वाटतं सुनंदा भोकरे मॅमनी जर ठरवलं 2 कोटी आपण वेब सिरीजला देऊया आणि पुढच्या अहवालात 2 कोटीचे 10 कोटी झाले की पुढच्या वर्षीचे अध्यक्ष त्याच राहतील. तर असं एक वेगळं केलं आहे. ती जबाबदारी माझी त्यांच्याकडे अभिनय कसा करून घ्यायचा ते काय अडचण नाही. आणि लेखक म्हणून आपल्याकडे कुलकर्णी सर आहेत, ते खूप छान पद्धतीने सर लिहितात. तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, पण सरांचा फार त्याच्यामधला अभ्यास आहे. तर असं होऊ शकतं. आपल्याकडे म्युझिक डिरेक्टर आहेत, लेखक आहेत, डॉक्टर बरेच आहेत ना. आता अतुल आडगाव जे आहेत ते खूप चांगले म्युझिक डिरेक्टर आहेत. असे बरेचसे मंडळी आहेत डॉक्टरांमध्ये. जर असं एक सुरुवात केली तर दरवर्षीच्या अहवालात तुमचे जे लाखोचे आकडे आहेत ते कोट्यांमध्ये जातील. आणि अशी मी सदिच्छा व्यक्त करतो, जर असं काही घडलं तर आमच्या इंडस्ट्रीला एक चालना, वेगळी चालना मिळेल. आणि नाशिकचं नाव महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीने मांडलं जाईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षीच्या अशाच मीटिंग मध्ये जो कोणी सेलिब्रिटी असेल त्या अहवाल वाचनामध्ये ते असं केलं जाईल असं मला वाटतं. अशी आशा मी व्यक्त करतो. आणि माझे थोडके मोडके शब्द आपण ऐकले त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच आश्वासक आणि प्रेरणादायक आपल्या आपुलकीचे 4 शब्द मनगळलेल्या मनाला धीर देऊन गेले. खरं तर या कोरोनाच्या संकट काळात याच धीर देणाऱ्या आणि सकारात्मक विचारांची गरज आहे. 20 वर्षाच्या खडतर तपश्चर्यानंतर देशाची तुम्ही अतिशय विनम्रपणे आपण जे विचार मांडले ते खरंच प्रशंसनीय आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान बरोबर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्याचे सोने करून परफेक्ट झालेला आमिर पाणीदार पाण्यासारख्या निर्मळ आणि स्वच्छ अंतकरणाला आपल्या माणसाला डॉक्टर रवींद्र जन्नावर सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर
की और पूछ पूछ म्हणजे आमच्याकडे भरपूर आहे जे पैसेवाले ते तुमच्याकडून अपेक्षा करत आहेत की तुम्ही त्यांना तुमच्या पुढच्या एखाद्या सिरियल मध्ये नक्कीच त्यांना स्थान द्याल. त्याच्यासाठी आम्ही वाट बघतोय. आमच्याकडे असं आहे व्हायच्या पहिले तुम्हाला सबमिट करावं लागतं ते सबमिट नाही करावं लागतं. नाही आम्ही काही सबमिट नाही करणार. आम्ही येऊन तिथे आमचे कलागुण नक्की सादर करू. आमच्या FPI असोसिएशन मध्ये भरपूर कलागुणांना वाव देणारी मंडळी आहेत, तर त्यांचा नक्कीच आपल्या इंडस्ट्रीला लाभ होईल अशी मी आशा करते. आणि आपल्या नूतन अध्यक्षा डॉक्टर सुनंदा भोकरे मॅडमना विनंती करते की त्यांनी आजचे सन्माननीय अतिथी श्री रेखा शामराव जन्नावार सरांचा सत्कार करावा. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. झाडाच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणाने प्रसन्न वाटतं, म्हणून आपण त्यांचे आभार मानत नसतो. जाणीव असणं महत्वाचं. धन्यवाद हे शब्द जाणीवीचं रूप असतं. याच धन्यवादासाठी अर्थात वोट ऑफ थँक्ससाठी मी मंचावर आमंत्रित करतो सदाबहार हरहुन्नरी वजनदार व्यक्तिमत्व डॉक्टर तेजू सोनवणे यांना. स्टेज हल्लं किती त्याच्यावर आता मी किती वजनदार आहे बघायला पाहिजे. एनिवे नमस्कार. आजच्या दिवशी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली म्हणून प्रेसिडेंट सुनंदा भोकरे मॅडम थँक्यू सो मच. आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नसतो, तर ती तर असती एक नव्या पर्वाची सुरुवात. पावसाच्या थेंबानं धरती सुगंधित होते आणि चांगल्या माणसाच्या संगतीत आनंदित जीवन होते, नाते अगदी घट्ट होते. FPAच्या इतिहासात प्रथमच फेसबुक लाईव्ह असणाऱ्या या प्रोग्रामचा पदग्रहण समारंभाचा हा जो प्रमुख पाहुणे आपले श्री रवींद्र जन्नावर सर आहेत, तर तुमच्यासारखी अष्टपैलू व्यक्तिमत्व, मला हेच म्हणलं पाहिजे की आम्हाला खरंच माहिती नव्हतं सिनेमॅटोग्राफर म्हणजे काय असतं, दिग्दर्शक काय असतं. आणि 10वी पासून हा त्यांना प्रोनाऊन्स करायला 10 मिनिटं लागली. बाहेरच्या देशांचा जास्त प्रभाव कॅमेरामॅन म्हटलं की ते चीप वाटतं, सिनेमॅटोग्राफर म्हटलं की अच्छा वेगळं काहीतरी असं. बरोबर आहे. तुमचं करिअर डॉक्टरांच्यामुळे चेंज झालं असं तुम्ही म्हणताय. आता मला म्हणायला लागेल निर्माता नाही पण निर्मिती इथे आहे, आता माझं पण काहीतरी चेंज झालं. तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला मिळणं म्हणजे भाग्यच आहे. तुमचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आमच्यावर नेहमी राखो ही सदिच्छा असल्यामुळं तुमचे आभार मानणं क्रमप्राप्त होतं. श्री जन्नावर सरांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारलं. तसेच स्वर्गीय डॉक्टर वसंतराव गुप्ते व्याख्यान मालिकेत अजूनही एक पुष्प गुंफून त्यांचे विचार व्यक्त केले, याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार सर. उपस्थित FPAचे ज्येष्ठ कनिष्ठ सभासद ज्यांनी आपल्या नवीन कमिटी मेंबरचे सिलेक्शन केले, असे सर्व निवड समिती मेंबर्स आणि सल्लागार समितीतील सर्व डॉक्टर्स यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच नीमा वुमेन्स फोरम, PMA, MPA, सडा, सेंट्रल होमिओपॅथी असोसिएशन, आयुर्वेद व्यासपीठ या सर्व
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे पण मी मनापासून आभार मानते की आज FPAच्या पदग्रहण सोहळ्यात त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवली. आज करोनाच्या या संकट समयी जास्त लोक एकत्र येणं असंभवच आहे. FPAने पण जुनी काट टाकून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज हा सोहळा सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्वांबरोबर साजरा केलेला आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते आपल्या अध्यक्ष मॅडमचे रंजू सुमित याला.